स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी मुलामुळे लोकांसोबत खोटं बोलावं सांगावं लागलं की औषधांवर पैसे गेले. म्हणायला तर मी IAS मुलाचा बाप आहे, पण खिशात दमडीही नाही. हे बोलता बोलता त्यांचे डोळे पाणावले. सुमनताईंनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांत आवाजात म्हणाल्या, जर पेन्शन संपली असेल तर प्रतीकला फोन करून पेन्शन यायला अजून 2-3 दिवस बाकी आहे. सुधाकर रावांचा आवाज थरथरला. पण सुमन, ही गोष्ट त्याला स्वतःला समजायला नको का? आई वडिलांना त्याची काही कर्तव्य आहेत ना. पेन्शनचे 20,000 रुपये मिळतात, त्यातले 10,000 तर अजूनही कर्जफेडीसाठीच जातात. तेच कर्ज जे मी त्याच्या शिक्षणासाठी काढलं होतं, आजवर फेडता आलं नाही. एवढ्या थोड्या पगारात ह्या महान घरात कसं जगायचं? ज्याचं करिअर घडविण्यासाठी आपण आपल्या इच्छांचा गळा दाबला, तोच आज वेगवेगळ्या बंगल्यात सुखाने राहतोय का? सुमन, म्हातारपणी आपल्याला मुलाची गरज नव्हती का? त्यांच्या प्रत्येक शब्दातून कडवटपणा ओसंडून वाहत होता. सुमनताईंच्या डोळ्यात अश्रू दाटून आले, पण त्यांनी कसंबस स्वतःला सावरलं. जबरदस्तीने हसू आणत नवऱ्याला समजावत म्हणाल्या, तुम्हाला माहित आहे का, आजकालची मुलं स्वतःच्या मर्जीने जगतात. आपलं आयुष्य ते त्यांच्या पद्धतीने घडवतात. आपण काही करू शकत नाही. मुलं आनंदी असतील यातच आई वडिलांचं खरं समाधान दडलंय. नेहमीसारखं याही वेळी मुलाच्या आणि सुनेच्या चुका झाकून ठेवण्याचा प्रयत्न करू नकोस, सुधाकरराव संतापाने म्हणाले. नंतर क्षणभर सुमनताई गप्प बसल्या. मग हलक्या स्वरात पण प्रेमळ नजरेने म्हणाल्या, अहो, मला तुमचं सगळं मान्य आहे, पण म्हणतात ना, जेव्हा दुसऱ्याला समजावून सांगून काही उपयोग होत नाही, तेव्हा स्वतःचं मन समजावून घेण्यातच भलं असतं. आपल्या मुलाला फोन लावा. त्यांनी मोबाईल सुधाकररावांच्या हातात ठेवला आणि शेजारी सोप्यावर येऊन बसल्या. सुधाकररावांनी फोन लावला. रिंग वाजत होती. रिंग वाजत राहिली, पण कोणीच उचलला नव्हता. कितीतरी वेळ प्रयत्न करून शेवटी प्रतीकने फोन उचलला. सुधाकरराव काही बोलण्याआधीच तो मोठ्या आवाजातच म्हणाला, बाबा, माझ्याजवळ अजिबात वेळ नाही, मी उद्या फोन करतो. आणि काही क्षणातच फोन ठेवून दिला. सुमनताई म्हणाल्या, काय झालं, उचललाच नाही का फोन तर उचलला, पण तुझ्या लाडक्या मुलाजवळ वेळ नाही म्हणतो, उद्या बोलतो. सुमनताई शांतपणे म्हणाल्या, ठीक आहे, काहीच हरकत नाही, मोठा ऑफिसर झालाय ना, महत्वाच्या कामात गुंतला असेल, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते, असं म्हणून त्या उठून गेल्या. दुसऱ्या दिवशी सुधाकरराव दिवसभर मुलाच्या फोनची वाट पाहत बसले, पण त्याचा काही फोन आला नाही. ते उदास स्वरात म्हणाले, एवढ्या कोणत्या महत्वाच्या कामात इतका व्यस्त आहे, जो आपल्या आई बापाला एक फोनही करू शकत नाही. इतक्यात फोनची रिंग वाजली. पहा, आपला मुलगा एवढाही वाईट नाही जेवढं तुम्ही समजताय, सुमनताई हसत हसत म्हणाल्या. सुधाकरराव कठोर स्वरात म्हणाले, अगं नाही, हा प्रतीकचा फोन नाही आहे, हा तर सावंतदादा आहेत, आपले जुने शेजारी, असं म्हणून त्यांनी फोन उचलला. अरे सुधाकर, कसा आहेस? तब्येत ठीक आहे ना? हो, ठीक आहे, सुधाकरराव उत्तर देत म्हणाले. तब्येत ठीक आहे, मग काल पार्टीला का नाही आलास? सुधाकरराव दचकल्यासारखे म्हणाले, पार्टी? कोणती पार्टी? सावंतदादा हसून म्हणाले, अरे वा, कमाल करतोयस तू तर. सुधाकर, काल तुझ्या मुलाच्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी होती ना? हे ऐकताच सुधाकररावांच्या अंगातली सारी ताकद जणू गळूनच गेली होती. पायाखालची जमीन सरकल्यासारखं झालं. अंगभर रक्त सळसळू लागलं. ते एकदम स्तब्ध झाले. काय झालं रे सुधाकर, गप्प का झालास? सावंतदादा विचारू लागले. सुधाकरराव कसंबस स्वतःला सावरत म्हणाले, हो, मुलाने बोलवलं होतं खरं, पण माझं डोकं खूप ठणकतच होतं, म्हणूनच मनच नव्हतं जाण्याचं. शिवाय मला घरचं जेवणही बरं वाटतं. सावंतदादा खुशीने म्हणाले, एक गोष्ट मानायलाच हवी सुधाकर, आज तुझा मुलगा एवढा मोठा झाला आहे, हे सगळं तुझ्या वर्षानुवर्षांच्या कष्टाचं फळ आहे. मोठ्या लोकांमध्ये उठत बसत आहे त्याची, आणि ऐक त्याला नुकतंच प्रमोशनही मिळालं आहे.
सुधाकरराव डोळ्यात पाणी दाटून ऐकत होते. फोन ठेवता सुमनताई म्हणाल्या, तुम्ही खोटं का बोललात? डोकं कधी दुखत होतं? सुधाकरराव दीर्घ उसास टाकत म्हणाले, सुमन, काल आपल्या मुलाच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याने आपल्या मित्रांसाठी आणि मोठ्या लोकांसाठी 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी दिली होती आणि म्हणूनच त्याला आपल्याशी बोलायलाही वेळ मिळाला नाही. हे ऐकून सुमनताई हळूच म्हणाल्या, अहो हो, काल तर 29 तारीख होती ना, आपणच शुभेच्छा द्यायला विसरलोत, म्हणूनच तो रागावला असेल कदाचित. तेव्हा सुधाकरराव संतापाने भडकले. सुमन, अगं सुमन, तू तर ही हद्द करतेस. आपण शुभेच्छा दिल्या नाहीत म्हणून त्याने आपल्याला बोलवलं नाही. खरंच असंच आहे का की त्या तथाकथित सोसायटीच्या लोकात आपण गेल्याने त्याच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल? सावंत म्हणत होते शहरातील मोठे मोठे श्रीमंत लोक आले होते पार्टीला आणि आपण मात्र बाहेर ठेवलेले. सुधाकरराव यांच्या डोळ्यांतून अश्रू गळू लागले. ते आपल्या बायकोला सगळं सांगत होते. तेवढ्यात त्यांच्या मोबाईलवर एकामागून एक नोटिफिकेशन येऊ लागले. पहिलं तर सावंत दादांनी रात्रीच्या पार्टीचे फोटो व्हिडिओज पाठवले होते. फोटो पाहत पाहत सुधाकरराव आणि सुमनताईंचे डोळे विस्पारले. पार्टी तर अफाटच होती. मोठे मोठे सेलिब्रिटी, मंत्री, प्रतीकचे मित्रमंडळी, त्यांच्या सुनेचे आईवडील सुद्धा उपस्थित होते. मध्यभागी ठेवलेला भला मोठा केक आणि तो कापताना सुनेचे आईवडील मुलांच्या शेजारी हसत उभे होते. हे दृश्य पाहताच सुधाकरराव आणि सुमनताईंना जणू जमिनीत गाडून टाकलं आहे असंच वाटलं. 2 दिवस कसं बस संसार रेटला. 3ऱ्या दिवशी पेन्शन आली तेव्हा सुधाकररावांनी पहिल्या भाजीवाल्याचे थकलेले पैसे दिले. परतीला जाताना ते नेहमीप्रमाणे फळांच्या दुकानावरती थांबायचे. दुकानदार अमित त्यांना पाहतच खुर्चीतून उठला आणि सरळ त्यांच्या पाया पडला. सुधाकरराव त्याला मिठी मारली. काका, असे कसे आहात? अमितने प्रेमाने विचारलं. बरं आहे रे बेटा, तू खूप दिवस झाले तुला भेटलो नाही म्हणून आलो. तुझा कामधंदा कसा चाललाय? काका, सगळे तुमचे उपकार आणि देवाची कृपा, अगदी छान चालला आहे, अमित नम्रपणे म्हणाला आणि त्याच्यासाठी फळ कापू लागला. अरे अमित, हे काय करतोयस? मला काहीही खाण्याची इच्छा नाही बघ. काका, थोडं तरी खा ना. बघा ना किती किती अशक्त दिसताय. असं म्हणून त्याने फळांची पिशवी त्यांच्या हातात दिली. सुधाकरराव घाबरले. पण बाळा, जेवढे पैसे होते ते तर संपले आहेत. तेव्हा अमित गंभीर स्वरात म्हणाला, काका, आज मी उभा आहे ते फक्त तुमच्या आणि तुमच्याचमुळे. 8 वर्षांपूर्वी वडील गेले आहेत. आई आजारी होती. माझ्या खिशात दमडी नव्हती. आईला दवाखान्यात न्यायचं म्हणून चोरी करण्याचाही विचार केला होता. पण त्या काळोखात तुम्ही प्रकाश दिलात. आईच्या उपचारासाठी मदत केलीत. एवढेच नव्हे तर हे दुकान सुरू करायला पैसेही दिलेत. तुमच्याच त्या उपकारामुळेच त्या उपकाराचं ऋण मी आयुष्यभर कधीही फेडू शकणार नाही. हे ऐकून सुधाकररावांच्या डोळ्यात पाणी आलं. थोडा वेळ अमित जवळ बसून ते घरी परतले. काही दिवस असेच निघून गेले. एके सकाळी फेरफटका मारून ते घरी आले. अगं सुमन, अजून झोपली नाहीस? तब्येत बरी नाही का? माहीत नाही का छातीत जळजळ होते. कितीदा सांगितलं डॉक्टरांना दाखवून घे, पण तू ऐकतच नाहीस. खर्चाची भीती वाटून तब्येतीकडे दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे. आज तुला डॉक्टरांकडे घेऊन जातो. हट्टाने सुधाकररावाने सुमनताईंना शेजारच्या फॅमिली डॉक्टरांकडे नेलं. तपासणी झाली. तपासणी केल्यानंतर डॉक्टर गंभीर चेहऱ्याने म्हणाले, गोष्टी साध्या नाहीत. मोठ्या हॉस्पिटलमध्ये लगेच दाखल करा. सुधाकररावांचं मन काळजीने पिळून टाकलं होतं. मोठं हॉस्पिटल आणि प्रचंड खर्च. घरी येताच त्याने मुलाला फोन लावला. हॅलो प्रतीक. हा बाबा, कसे आहात? खूप दिवस झाले प्रयत्न करतोय भेटायला यायचा, पण प्रत्येक वेळी काही ना काही काम आडवं येतं. सुधाकरराव थरथरत्या आवाजात म्हणाले, बाळा, मी तर बरा आहे, पण तुझ्या आईची तब्येत काही बरी नाहीये. काय झालं आहे आईला? प्रतीकने काळजीने विचारलं. तेव्हा सुधाकररावांचा कंठ दाटून आला. माहीत नाही रे बाळा, काही दिवसांपासून ते खूप 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 आजारी आहे. डॉक्टरांनी मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितले. पण तुला तर ठाऊकच आहे, माझ्याजवळ पैसे एवढे कुठे आहेत. पैसे नाहीत बाबा,
आईला डॉक्टरांकडे लगेच घेऊन जा, मी त्यांच्याशी बोलतो. ठीक आहे बाळा, पण जर त्यांनी टेस्ट करायला सांगितल्या किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं तर? तेव्हा त्यासाठी पैसे हवेत ना. बाबा, शहरात कुठेही उपचार करा, कोणत्याही टेस्ट करून घ्या, फक्त मला फोन करा. आता मी ठेवतो, मला एक महत्वाची मीटिंग आहे. हॅलो हॅलो प्रतीक, सुधाकर राव हाका मारत राहिले, पण दुसऱ्या बाजूने फोन कट झाला होता. विवश होऊन ते खुर्चीत कोसळले. 3 दिवसानंतर रविवारी प्रतीक बायको अंजनाला म्हणाला, लवकर तयार हो, आज आईबाबांना भेटायला जायचं आहे. काय? मी झोपडपट्टीत जाणार नाही, अंजनाने तोंड वाकडं करून उत्तर दिलं. अगं अंजना, आईची तब्येत बरी नाही. 3 दिवस झाले बाबांचा फोन येऊन आला होता फोन, तेव्हाही भेटायला गेलो नाही. वर त्यांना पैसे पाठवू शकलो नाहीत. मग ड्रायव्हरच्या हातून पैसे पाठवा ना, मला सोबत घेऊ नका. पण आईची विचारपूस करायला तर जायला हवं ना. खरं सांगायचं तर एक गोष्ट बरीच झाली, बाबांनी पुन्हा फोन केला नाही. नाहीतर माझ्याजवळ त्यांच्याकडे जाण्या इतकाही वेळ नव्हता. हे ऐकून अंजनाचा चेहरा फिकट पडला. ती घाबरून म्हणाली, अहो 2 दिवसांपूर्वी बाबांचा फोन माझ्या मोबाईलवरती आला होता, मी सांगायलाच विसरले. काय? एवढी मोठी गोष्ट तू कशी काय विसरलीस? प्रतीक रागाने विचारलं. अहो तेव्हा तुम्ही मीटिंगमध्ये होता, बाबांना तुमच्याशी बोलायचं होतं. मी त्यांना सांगितलं पुन्हा फोन लावते म्हणून, पण मला वाटलं इतकं काही नाही महत्वाचं गोष्ट नसेल. म्हणूनच प्रतीकने क्षणाचाही विलंब न करता वडिलांना फोन लावला. पण फोन सतत व्यस्त लागत होता. मी आता बाबांकडे जातो असं म्हणून तो गडबडीत घराबाहेर पडला. काही वेळातच एक मोठी गाडी सुधाकर रावांच्या घरासमोर येऊन थांबली. प्रतीक गाडीतून उतरून घरात शिरला. त्याचे वडील मित्रांबरोबर बसलेले होते. घरात पाऊल टाकताच प्रतीक त्यांच्या पुढे नतमस्तक झाला. खिशातून 10,000 रुपये काढून टेबलावर ठेवले आणि शेजारी ठेवलेल्या फोनकडे पाहत उदास स्वरात म्हणाला, बाबा, मी तुम्हाला कितीदा फोन केला पण तुमचा फोन लागत नव्हता, रिसिव्ह नीट होत नव्हता. का झालं? काय झालं? प्रतीक, मी तुला गेल्या 2 दिवसात कितीतरी वेळा फोन केला, त्याचं काय आहे बाबा? काय सांगू, मी इतका व्यस्त असतो. ज्यावेळी तुमचा फोन आला त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉलवर होतो. पण तुम्ही परत का नाही केला? बाळा, मी एकदा नाही कमीत कमी सुनबाईच्या मोबाईलवर 10 वेळा फोन केला होता. विश्वास बसत नसेल तर माझा मोबाईल तपासून बघ. अच्छा, बहुतेक तिचा मोबाईल स्विच ऑफ असेल. ठीक आहे बाबा. बाबा, हे बघा, मी तुमच्यासाठी मिठाई घेऊन आलो आहे. तुमच्या मुलाचं प्रमोशन झालं आहे, मी कॅबिनेट सेक्रेटरी झालो आहे. काका, तुम्ही घ्या. आई, पटकन बाहेर ये. बघ, मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीची मिठाई घेऊन आलो आहे. खूप मोठी आनंदाची बातमी आहे. तेवढ्यात सुधाकर रावांचा आवाज गडगडत आला. राहू दे प्रतीक, तुझी आई आता ह्या जगात नाही. प्रतीकचे डोळे मोठे झाले. तो स्तब्ध उभा राहिला. फक्त तुझ्या बेजबाबदारीपणामुळे माझी सुमन मला कायमची सोडून गेली आहे. सुधाकर रावांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. काय झालं बाबा? तुम्ही काय बोलत आहात हे? प्रतीक थरथरत ओरडला. तेव्हा शेजारी बसलेले कृष्णाजी शांतपणे म्हणाले, प्रतीक, तुझ्या बाबांनी डॉक्टरांकडे कनसेकडून सल्ला घेतला होता. त्याने मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं, पण पैसे नसल्यामुळे तुझ्या आईला तिथेच ॲडमिट करून घेतलं नाही. तुझा म्हातारा बाप डॉक्टरांच्या दारात उभा राहून हात जोडून विनंत्या करत राहिला होता, पण पैसे मिळाल्याशिवाय ते इलाज करायला तयार नव्हते. हे ऐकताच प्रतीकच्या पायाखालची जमीन सरकली. तो डोके धरून जमिनीवरती बसला. आज त्याची आई त्याच्या बेजबाबदारपणामुळे ह्या जगाचा निरोप घेऊन गेली होती. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, आणि आईचा अंतिम संस्कार? बाबांचं शांतपण कठोर आवाज उमटला, तुझ्या आईचा अंत्यसंस्कार परवाच केलं आहे. हे ऐकताच प्रतीक डोळ्यांतून अश्रू ढाळत ओरडत म्हणाला, सांगितलं का नाही बाबा मला? असं का केलं तुम्ही? सुधाकर रावांचा स्वर जागा झाला. प्रतीक, माझ्याजवळ मदतीसाठी भरपूर लोक आहेत, पण तू गरजेच्या वेळी जर तू इथे असतास तर आज माझी सुमन माझ्याबरोबर असती. आता निघ इथून, आणि हो, हे तुझे पैसे घेऊन जा. मला पैशांची नाही तर सोबतीची गरज होती.
जी तू दिली नाहीस. उदास मनाने प्रतीक घरी परतला. स्वतःशी पुटपुटत म्हणाला, बाबा असं कसं करू शकता? आईचं शेवटचं दर्शन देखील मला करता आलं नाही. प्रतीकचे शब्द ऐकून त्यांची बायको अंजना हळूच म्हणाली, पण प्रतीक, बाबाने अंतिम संस्कार एवढ्या घाईत का केलं असेल? प्रतीकने ताडकन उत्तर दिलं, अंजना, जर तू फोन उचलला असतास तर ही वेळ आलीच नसती. गप्प बस. बघ, तुझ्या फोनमध्ये 10 मिस कॉल आहेत बाबांचे. अंजना गोंधळली, पण हे कॉल अनोळखी नंबरवरून आले आहेत. मला काय माहिती हे तुझे बाबा फोन करत आहेत. हे 2 दिवस असेच गेले. अचानक प्रतीकच्या सासऱ्यांचा फोन आला. फोन अंजनाने उचलला. अंजना, बाळा पटकन टीव्ही लाव. का बाबा, काय झालं? प्रश्न विचारू नकोस, लगेच न्यूज चॅनल लाव. अंजना घाईघाईने टीव्ही चालू करते. समोर धक्कादायक बातमी झळकत होती. न्यायालयाने आज एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. एका वृद्ध स्त्रीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटकाने झाला असला तरी तिच्या पतीने स्वतःच्या मुलावर खुनेचा आरोप केला आहे. न्यायालयानेही पोलिसांना FIR दाखल करण्याचा आदेश दिला आहे. आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द कॅबिनेट सेक्रेटरी प्रतीक निकम आहेत. ही बातमी ऐकताच अंजना आणि प्रतीकच्या पायाखालची जमीन सरकली. आणि मग स्क्रीनवर दिसले सुधाकर राव. पत्रकारांचा प्रश्न होता, सर, जेव्हा आपल्या सुमनजींचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे तेव्हा तुम्ही मुलावर खुनाचा असा आरोप कसा काय लावू शकता? सुधाकर रावाने दणक्यात उत्तर दिलं, हा मृत्यू नाही, हा खूनच आहे. माझ्या मुलाच्या बेजबाबदारपणामुळे माझ्या पत्नीचा बळी गेला. जर तिला वेळेवर उपचार मिळाले असते तर ती आज जिवंत असती. ही केवळ माझीच नाही, असंख्य वृद्धांची वेदना आहे. न्यायालयाने मला ह्या प्रश्नांना वाचा फोडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मला खात्री आहे मला न्याय नक्कीच मिळेल. हे ऐकताच अंजनाच्या डोळ्यात पाणी आलं आणि प्रतीकच्या अंगातलं रक्त जणू पूर्णपणे गोठलं. घरी परतल्यावर सुधाकर रावांना प्रतीकचा फोन आला. हॅलो बाबा, तुम्ही तुमच्या मुलाशी असं कसं करू शकता? सुधाकर रावांचा आवाज थंड आणि निर्विकार होता. बेटा, आता आपण न्यायालयातच भेटूया. फोन ठेवून ते हळूहळू आरामात खुर्चीत विसावले. डोळे मिटताच आसवांच्या धारा त्यांच्या सुरकुतलेल्या गालांवरून वाहू लागल्या. दरम्यान IAS अधिकाऱ्यावर खटला. ही बातमी वणव्याप्रमाणे संपूर्ण शहरभर पसरली. प्रतीकला तात्काळ निलंबित करण्यात आलं. केस कोर्टात गेली. सुधाकर रावांनी ठरवलं, हा खटला मी स्वतः लढणार. तरीही कायदेशीर मदतीसाठी त्यांनी एक वकील नेमला. कारवाई सुरू झाली. सर्वप्रथम सुधाकर रावाने फॅमिली डॉक्टरांना साक्षीसाठी उभं केलं. त्या दिवशी जेव्हा मी माझ्या पत्नीला तपासणीसाठी तुमच्याकडे आणलं तेव्हा नेमकं काय घडलं होतं ते कोर्टाला सांगा. डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाली. सुमनताईच्या तपासणीनंतर मी सुधाकर रावांना सांगितलं होतं की त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आला आहे. मी त्यांना तातडीने चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. पण त्यावेळी सुधाकर रावांकडे फी भरण्यासाठीही पैसे पुरेसे नव्हते. म्हणून मी फी न घेता तपासणी केली. कोर्टाकडून शांतता होती. प्रत्येक नजरेत उत्सुकता, प्रत्येकाचं हृदय धडधडत. न्यायाधीश गंभीर चेहऱ्याने आसनावरती बसले होते. सुधाकर राव थरथरत्या आवाजात उभे राहिले. जज साहेब, तुम्हीच सांगा, जर माझ्याजवळ डॉक्टरांची फी द्यायला पैसे नव्हते तर मी कसं काय माझ्या बायकोला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणार होतो? त्यांच्या आवाजातील वेदना ऐकून संपूर्ण कोर्ट थिजलं. सुधाकर राव पुढे म्हणाले, हे डॉक्टर, हे त्याच हॉस्पिटलचे आहेत जिथे मी माझ्या पत्नीला उपचारासाठी नेलं होतं. यांच्याकडे विचारा. डॉक्टरांनी मान खाली घातली. कबुली दिली. होय, सुधाकर राव जेव्हा पत्नीला घेऊन आले होते त्यांच्याकडे एकही पैसा नव्हता. रुग्णालयाच्या नियमानुसार फी शिवाय उपचार करणे शक्य नव्हते. त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांचा मुलगा IAS आहे, तो दुसऱ्या दिवशी पैसे भरेल. पण जेव्हा आम्ही मुलाशी बोलण्याची मागणी केली
तेव्हा त्यांनी वारंवार फोन कट केले, तरी मुलगा फोनवर आला नाही. कोर्टभर कुजबूज पसरली. लोकांच्या चेहऱ्यावर अविश्वास स्पष्ट दिसत होता. सुधाकर राव गदगदून गेले. त्यांनी हात जोडून आर्ता आवाजात सांगितलं, जज साहेब, त्या रात्री मी प्रतीकला कित्येकदा फोन केला, पण त्यांनी एकदाही फोन उचलला नाही. शेवटी सुनेला फोन केला, अंजनाला, पण तिने प्रत्येकपणे उत्तर दिलं, प्रतीक कामात व्यस्त आहे. मी सांगणारच होते की इथे आपत्कालीन परिस्थिती आहे, पण काहीही न ऐकता तिने फोन कट केला. जज साहेबांनी, डॉक्टरांनी उपचार नाकारले आणि मी बायकोला घेऊन सरकारी हॉस्पिटलकडे निघालो. पण मधल्या वाटेतच तिची तब्येत इतकी बिघडली की माझ्या डोळ्यांसमोरच तिचा प्राण सोडले. कोर्टात बसलेल्या लोकांच्या डोळ्यात अश्रू चमकले. इतक्यात प्रतीकचा वकील जोरात उभा राहिला. पण मिस्टर सुधाकर, तुम्ही रुग्णालयात अजून थांबायला हवं होतं. पुन्हा एकदा फोन केला असता प्रतीकने नक्कीच बोलला असता. खरंच तर तुमच्या घाई गडबडीमुळेच तुमच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण कोर्टात चीड उसळली. लोक कुजबुजू लागले. काय निर्लज्ज बोलतोयस? सुधाकर राव अचानक संतापाने उभे राहिले. त्यांचा आवाज अंगावर काटा आणणारा होता. चुकीचं बोलता तुम्ही. डॉक्टरांनाच विचारा. मी किती वेळ वाट बघत होतो, किती वेळा फोन करत होतो. कुठून मदत मिळाली नाही म्हणून मी सरकारी हॉस्पिटलकडे निघालो. आणखी थांबलो असतं तर एवढाच फरक पडला असता. माझी बायको रस्त्यात नव्हे तर ह्याच हॉस्पिटलच्या बेडवर मेली असती. कोर्टात पेन पडल्यासारखी शांतता पसरली. न्यायाधीशांनी गंभीर नजरेने सर्वांकडे पाहिलं आणि पुढील सुनावणीची तारीख ठरवली. सुनावणी समजताच बाहेर पत्रकारांचा जमाव उसळला. कॅमेरे चमकले. एक सामान्य माणूस असूनही ज्या ताकदीने सुधाकर रावांनी बाजू मांडली त्याने मोठ्या वकिलांनाही निरुत्तर केलं होतं. पुढील सुनावणी. न्यायमूर्ती मुद्द्यावर आहे. मिस्टर सुधाकर, ह्या केसमधून तुम्हाला नेमकं काय हवं आहे? सुधाकर राव थोडा वेळ शांत उभे राहिले. त्यानंतर त्यांच्या डोळ्यात ज्वाला पेटल्या होत्या. मग ठाम आवाजात उत्तर दिलं, मला माझ्या मुलाकडून 2 कोटी रुपयांची भरपाई हवी आहे. न्यायाधीश चकित झाले. 2 कोटी? एवढे पैसे कशासाठी? सुधाकर रावांनी दर्शनी वेदनेने बोलले, कारण जज साहेब, एवढंच मी माझ्या मुलासाठी खर्च केला आहे. जेव्हा तो 4 वर्षांचा होता त्याला हृदय आजार झाला होता. 5 लाख रुपये लागले. माझ्याकडे नव्हते म्हणून गावचा प्लॉट विकला. आज तो प्लॉट असता तर करोडो रुपये मिळाले असते. मला त्या प्लॉटची आजची किंमत हवी आहे. शिवाय त्याला IAS बनवण्यासाठी लाखो रुपयांचं कर्ज काढलं. आजही त्या कर्जाचे हप्ते भरत आहे मी. मलाही तेही पैसे हवे आहेत. कोर्टात लोकांच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते. न्यायाधीशांचा चेहराही कठोर दिसत होता. माझी एवढीच लायकी नव्हती तरी सुद्धा रात्रंदिवस कष्ट उपासून मी माझ्या मुलाला शिकवलं आणि आज तो IAS ऑफिसर झाला. तरी आम्हाला आई वडिलांना ह्या जुन्या मोडक्या घरात टाकून स्वतः मात्र बायकोबरोबर महालासारख्या घरात राहतो. आपली सारी जबाबदारी भटकून तो निर्धास्तपणे झालाय. आमच्या ह्या एकुलत्या एका मुलाचं तोंड बघायला आम्हाला आस लागलेली असती. बोलता बोलता सुधाकर राव यांचा कंठ दाटून आला. डोळ्यांतून पाणी तरळलं. याच गोष्टीमुळे माझी बायको सतत चिंतेत राहायची आणि बहुतेक त्या तणावामुळेच तिला हृदयविकाराचा झटका आला. ते पुढे भरल्या गळ्याने म्हणाले, जज साहेब, मुलं मोठी झाली की आपल्या संसारात इतकी गुंतून जातात की आईबापाचं अस्तित्व विसरून जातात. ज्या आईबापाने दिवस रात्र कष्ट करून लेकरांना उभं केलं त्यांच्या वृद्ध डोळ्यांना फक्त एक झलक हवी असती, आपल्या मुलांची. पण त्या लेकराला जर माझ्या कष्टाची किंमत नाही तर मग त्याने माझे घामाचे पैसे परत करावेत. सुधाकर रावांची ही दलित ऐकून सर्वांचे डोळे पाणवले. सुनावणी संपल्यावर प्रतीक आणि अंजना थबकले. हतबल होऊन घरी परतले. तेवढ्यात अंजनाचे वडील आले आणि अंजना चहा बनवायला स्वयंपाकघरात वळाली. तेव्हा प्रतीक म्हणाला, अंजना, खरं सांग, तुला आधीपासूनच माहीत होतं ना की त्या अनोळखी नंबरवरून फक्त बाबाच फोन करत होते? अंजना थोडी चिडून म्हणाली, हो,
माहीत होतं आणि मला हेही ठाऊक होतं की जर मी फोन घेतला असता तर बाबा पुन्हा रडगाणी गाऊ लागले असते. म्हणूनच मी फोन उचलला नाही. पण अंजना, आज तुझ्यामुळे मी एवढ्या मोठ्या संकटात सापडलो आहे, प्रतीक संतापानं म्हणू लागला. अंजना चिडून बोलली, माझ्यामुळे काय? माझी काय चूक आहे? चूक? जेव्हा ज्यांनी पहिल्यांदा फोन केला तेव्हा मी घेतला होता ना. मग तेव्हा सांगता आलं नाही का त्यांना की आईची तब्येत बिघडली आहे म्हणून? प्रतीक संतापून सासऱ्यांकडे वळाला. बाबा, मला वाटत आहे जेवढे पैसे मागितले आहे ते द्यायला हवे. हे ऐकून संजना संतापली. अजिबात नाही. आजवर तुमच्या वडिलांनी तुमच्या चारित्र्यावर जे खर्च केले ते त्यांचं कर्तव्य होतं. प्रत्येक आईबाप आपल्या मुलांसाठी करतातच ते. त्यांनी काय वेगळं केलं? काहीच वेगळं केलं नाही. आता मात्र ते खर्चाचे हिशोब मागायला लागलेत आणि वरून संपूर्ण जगासमोर आपली इज्जत मातीमोल केली. ही नीट ऐका, मी त्यांना एक पैसाही देणार नाही. अंजना, तोंड बंद कर तुझं. वेडेपणा करू नकोस. प्रतीक संतापून ओरडला. तेवढ्यात अंजनाचे वडील शांतपणे म्हणाले, एक उपाय आहे माझ्याकडे, ज्याने सापही मरेल आणि काटाही तुटणार नाही. कोणता उपाय आहे बाबा? प्रतीक उत्सुकतेने म्हणाला. वडिलांनी त्यांना सगळा डाव समजावून सांगितला. हे ऐकून अंजनाच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य उमटलं. प्रतीकलाही त्यांचं बोलणं पटल्यासारखं वाटलं. मग त्यांनी मोबाईलवर कोणाला तरी फोन लावला आणि फोन ठेवून म्हणाली, फक्त पुढच्या सुनावणीत बाजी पलटली. समजा पुढच्या सुनावणीत जेव्हा सुधाकर राव कोर्टामध्ये आले तेव्हा पत्रकारांनी त्यांना घेरलं. कॅमेऱ्यात आवाज घुमला. अशा नालायक मुलाला तर फाशीची शिक्षा व्हायला हवी, ज्याच्यामुळे त्याच्या बापाला इतकं दुःख सहन करावं लागलं. हे ऐकून सुधाकर राव थबकले आणि मागे वळाले आणि ठाम आवाजात म्हणाले, प्रतीक माझा मुलगा आहे. माझा उद्देश त्याला शिक्षा देण्याचा आहे. त्याला शिक्षा देण्याचा नाही तर त्याला धडा शिकवण्याचा आहे. आजच्या पिढीला समजायला हवं, वृद्ध आईबाप हे उपयोगी भंगार नसतात. उपयोग झाला की फेकून द्यायचे रद्दी कागद नसतात. कारवाई सुरू झाली. प्रतीकच्या वकिलाने त्याला घटघरात उभं केलं आणि साक्ष द्यायला लावली. माझ्या वडिलांना, सुधाकर रावांना विस्मरणाचा आजार आहे. हे ऐकून सुधाकर राव थक्क झाले. नंतर त्याच्या वकिलाने सुधाकर रावांच्या वकिलांना बोलवलं. प्रश्न विचारला, सुधाकर रावांना विस्मरणाचा आजार आहे का? तेव्हा त्या वकिलाने खोटी साक्ष दिली. हो, ते बऱ्याच गोष्टी विसरतात. हे ऐकताच सुधाकर रावांच्या डोळ्यात रोष दाटून आला. कोर्टभर तणाव पसरला. त्यांना कळलं की त्यांच्या वकिलाचा प्रामाणिकपणा विकला गेला आहे. त्यानंतर आणि तो विरोधी गटात सामील झाला आहे. पण सुधाकर राव या परिस्थितीतही पूर्णपणे सज्ज होते. ते अचानक उठले आणि वकिलांकडे वरून ठाम आवाजात म्हणाले, वकील साहेब, तुम्ही अगदी खरं सांगत आहात. मला विसरण्याचा आजार आहे म्हणे. इतकंच नाही तर मला हेही आठवत नाही की ही केस मी नेमकी कधी दाखल केली होती. पण तुम्हाला तर आठवत असेल ना? सुधाकर रावांचं बोलणं ऐकून वकील गोंधळला. डोकं चोळत तो म्हणाला, कदाचित 10 किंवा 15 डिसेंबरला. नाही, बहुतेक 20 डिसेंबरला. ठीक आहे. सुधाकर राव पुन्हा म्हणाले, मग हे तरी सांगा, केसच्या सुनावण्या नेमक्या कोणत्या तारखेंना झाल्या होत्या? वकिलांनी कसं बसं उत्तर दिलं, माझ्या डायरीत सगळं लिहून आहे. आत्ताच पाहतो आणि सांगतो. अहो, एवढा त्रास का? तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो. सुधाकर राव निर्विकारपणे म्हणाले, 25 नोव्हेंबर, 5 डिसेंबर, 15 डिसेंबर आणि 30 डिसेंबर. आणि क्षणभर थांबून त्यांनी पुढचा वार केला. चला हेही सांगा, आपण दोघं ज्या टॅक्सीने कोर्टात आलो तिचा नंबर काय आहे? हे प्रश्न ऐकताच वकील स्तब्ध झाले. त्याला सुधाकर राव मात्र हसले. म्हणाले, चला मी सांगतो. आणि त्यांनी टॅक्सीचा नंबरही अचूक सांगितला. त्यांनी टॅक्सीचा नंबर अचूक सांगून दाखवलं. त्यांच्या शब्दांनी प्रतीक आणि अंजना आणि तो वकील सगळे थिजून गेले. सुधाकर रावांनी सिद्ध केलं होतं की त्यांची स्मरणशक्ती इतरांपेक्षा कितीतरी पटीने तीक्ष्ण आहे. न्यायाधीशांनी निकाल दिला. प्रतीक निर्दोष आहे. तो आपल्या आईवडिलांबद्दल खरंच बेजबाबदार होता, पण
त्याच्यावर त्याच्या आईवडिलांच्या खुनाचा आरोप करता येत नाही. मात्र आजवर वडिलांनी मुलावर केलेला सगळा खर्च प्रतीकने परत करावा. हा निर्णय ऐकून सुधाकर रावांच्या डोळ्यात अश्रू दाटले. त्यांनी हात जोडले आणि न्यायालयात म्हणाले, मला ठाऊक होतं की प्रतीकला शिक्षा होणार नाही, पण मला समाजात एक जनजागृती निर्माण करायची होती. म्हणजे आजची पिढी आई वडिलांचा मान ठेवेल, त्यांना सन्मान देईल. 2 महिने उलटून गेले. एके दिवशी प्रतीकला फोन आला. हॅलो प्रतीक बाळा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. प्रतीक दचकलाच, कारण हा आवाज दुसरा तिसरा कोणाचाही नसून त्याची आई सुमनताईंचा होता. आई तू जिवंत आहेस? प्रतीकच्या थरथरत्या ओठांतून शब्द बाहेर पडले. तेवढ्यात दुसऱ्या बाजूने सुधाकर रावांचा आवाज आला. हो प्रतीक बाळा, तुझी आई जिवंत आहे. तुला सोडून ती कधीच कुठेच गेली नव्हती. मी जगासमोर खोटं बोललो. हे ऐकताच प्रतीकच्या डोळ्यांतून आनंद वाहू लागला. आनंद सुरू झाला. समोर उभी असलेली अंजना काही समजू शकत नव्हती. तेव्हा प्रतीकने तिला सारी गोष्ट सांगितली. तेव्हा अंजना संतापाने ओरडून, तुमच्या वडिलांनी हे करून फार मोठी चूक केली आहे. आता मी त्यांना दाखवते कोर्टात कोणाला कसं फसवलं जातं ते. हे काय बोलत आहेस अंजना? प्रतीक अचंबित झाला. तुम्हाला अंदाज आहे का तुमच्या खोटेपणामुळे आमची किती बदनामी झाली आहे? प्रत्येक सोशल मीडियावरती, प्रत्येक चॅनलवरती आपल्याला हशा चाललाय. बाहेर कुठे गेलं की लोक माझ्याकडे बोटं दाखवतात. आता तर घराबाहेर पडणंही कठीण झालं आहे. मी त्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय आता मी गप्प राहणारच नाही. अंजना शांत हो. प्रतीकने समजवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. अजिबात नाही. आता बघा मी काय काय करते ते. असं म्हणून अंजनाने आपल्या वडिलांना फोन लावला. दुसऱ्या दिवशी पोलीस सुधाकर रावांना अटक करून कोर्टात घेऊन आले. मीडियाने प्रश्नांचा भडीमार केला. अहो काका, तुम्ही असं का केलं? लोकांना तुमच्यावर किती विश्वास होता. सुधाकर राव मात्र शांतपणे हसले. मी काहीच चुकीचं केलेलं नाही. कोर्टाने संपूर्ण सत्य विचारलं तेव्हा सुधाकर राव सांगू लागले, तेव्हा माझ्या पत्नीला एका हॉस्पिटलमध्ये उपचार देण्यास नकार दिला होता. तेव्हा मी तिला रिक्षात बसून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेत होतो. तेव्हाच ती बेशुद्ध पडली आणि मी तिला रस्त्यातूनच अमितला फोन केला. तोच अमित ज्याला मी अनेक वर्षांपासून पूर्वी थोडी मदत केली होती. तो धावून माझ्या मदतीला आला आणि माझा मुलगा माझ्या रक्ताचा अंश, पण माझ्या वेदनेचं त्याला काहीच महत्त्व नव्हतं. त्या क्षणी अमितने धडपड करत पैसे भरले. सुमनवर उपचार सुरू झाले आणि दुसऱ्या दिवशी तिला हॉस्पिटलमधून सोडवण्यात आलं. मी तिला अमित बरोबर त्याच्या घरी पाठवलं. पण प्रतीकवर माझा संपूर्ण राग होता म्हणून अजूनही तो नमला नव्हता, कारण त्याच्यामुळेच तिचा जीव धोक्यात आला असता. त्याला धडा शिकविण्यासाठी मी खोटं मृत्यूपत्र तयार केलं, जेणेकरून मी त्याच्या विरोधात केस दाखल करू शकीन. ही सगळी कबुली ऐकून अंजनाचे डोळे लाल करून रागाने उठली आणि म्हणाली, पहा जज साहेब, आता सगळं उघड झालं आहे. हे आईबाप आपल्या मुलगा सुनेबद्दल इतका द्वेष बाळगतात की संपूर्ण शहरात त्यांच्या सन्मानाची धूळशान केली आहे, धूळधाण झाली आहे. माझी विनंती आहे जज साहेब, त्यांना कठोर शिक्षा द्यावी आणि खोटे बोलून जे पैसे त्यांनी घेतले आहेत ते व्याजासह परत मिळवून द्यावेत. हे ऐकून आतापर्यंत शांत बसलेल्या सुमनताईंना आता सहन झालं नाही. त्या कटघरात आल्या आणि ठाम आवाजात म्हणाल्या, आमचा मुलगा प्रतीक आमच्या लग्नाला 5 वर्ष झाल्यावर जन्माला आला. त्याच्यासाठी मी किती नवस केले, किती उपवास केले, किती पूजा अर्चा केली. शेवटी देवाने आमची प्रार्थना ऐकली आणि हा मुलगा दिला. एवढ्या नवसाने मिळवलेलं लेकरू, एवढ्या प्रेमाने वाढवलेला मुलगा, त्याचा तिरस्कार आम्ही कसा करू शकतो? मुलगा मोठा ऑफिसर झाला, दूर गेला, तरी आमचं त्याच्यावरती प्रेम कधीही कमी झालं नाही. आईचं बोलणं ऐकताच प्रतीकच्या डोळ्यात पाणी आलं आणि सुमनताई पुढे म्हणाल्या, आणि राहिली गोष्ट सुनेची, तर प्रतीक 6 महिन्यांनी एकदा आम्हाला भेटायला यायचा, पण आमची सून कधीही आली नाही. तिला बेसनाचे लाडू, चकली, चिवडा आवडतात म्हणून मी नेहमी तिच्यासाठी बनवून पाठवत असायचे. असे एकदा ती गंभीर आजारी पडली होती. तेव्हा तिचे सासरे अनवाणी पायाने कुळस्वामी
स्वामींना पायी गेले होते तिच्या जीवासाठी प्रार्थना करायला, आणि आज तीच आम्ही तिचा द्वेष करतो असं म्हणते. यानंतर सुमनताईंनी अंजनाला थेट उत्तर दिलं, अंजना, जे पैसे तू तुझ्या सासऱ्यांकडून मागत आहेस ना, त्यामधला एकही रुपया त्यांच्या नावावर नाही. एवढंच काय, त्यांनी तर आपलं जुनं घर सुद्धा विकून टाकलं आहे. हे ऐकून अंजनाचा वकील संतापून म्हणाला, खोटं, एकदम खोटं, असं होऊ शकत नाही. एवढे पैसे तुम्ही कुठे खर्च केले? तेव्हा सुमनताई शांत आणि ठाम आवाजात म्हणाल्या, हे सर्वस्वी खरं आहे. माझ्या नवऱ्याने त्या पैशांमधून एक भव्य वृद्धाश्रम उभारलं आहे, जिथं लेकरांची दुत्तारलेले घरातून हाकललेले म्हातारे कोतारे सामान्य माणसं सुखाने राहू शकतात. त्यांना माहीत होतं की त्यांनी एक अपराध केला आहे आणि एक दिवस हे पण सत्य जगासमोर येणारच आहे. पण त्यांनी त्यांच्या मनातील खंत वेगळी होती. त्यांनी लाखो वृद्धांची वेदना, त्यांचं दुःख जगासमोर आणायचं होतं आणि त्यांच्या ह्या ध्येयात ते यशस्वी झाले. कोर्टात बसलेले लोक टाळ्यांचा कडकडाट करू लागले. कदाचित त्या क्षणी अंजनाच्या कठोर हृदयालाही झिंझिण्या आल्या. ती थरथर त्या आवाजात उठली आणि म्हणाली, जज साहेब, मी केस मागे घेत आहे. असं म्हणत ती जागेवर मान खाली घालून आपल्या जागेवर बसली. तेव्हा जज साहेब गंभीर आवाजात म्हणाले, केस परत घेतली गेली आहे, पण सुधाकर रावांनी जे केलं त्याला कोर्ट माफ करू शकत नाही. त्यामुळे त्यांना 3 महिन्यांच्या साध्या तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते. सुधाकर रावांनी ती शिक्षा हसत हसत स्वीकारली. 3 महिन्यानंतर जेव्हा ते तुरुंगातून बाहेर आले तेव्हा थेट आपल्या वृद्धाश्रमाकडे निघून गेले. त्यांचा मुलगा आणि सून धावत आले, माफी मागण्यासाठी धावत आले आणि जुन्या कडू आठवणी विसरून त्यांना घरी घेऊन जाण्याची विनंती केली. पण सुधाकर रावाने प्रेमाने माफ केलं, पण घरी जाण्यासाठी त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. आता माझं उरलेलं आयुष्य त्या वृद्धाश्रमात वृद्धांसोबत, माझ्या लोकांसोबतच जाईल, असं म्हणत ते ठामपणे म्हणाले. काही दिवसांनी ते जज साहेब वृद्धाश्रमाला भेट द्यायला आले, ज्यांनी सुधाकर रावांचा खटला ऐकला होता. आता आश्रमाचं वातावरण पाहून त्यांचे डोळे पाणवले. तिथे आजारी वृद्धांसाठी डॉक्टर, नर्सची व्यवस्था केली होती. अटेंडन्स प्रत्येक वृद्धांची अगदी मुलांसारखी काळजी घेत होते. आश्रमात घरच्यासारखं वातावरण तयार झालं होतं. सुधाकर रावांनी जज साहेबांना पाहून आश्चर्याने विचारलं, साहेब, तुम्ही इथे? तेव्हा जज साहेब भाऊक होऊन म्हणाले, सुधाकर जी, मी तुमचे आभार मानायला आलो आहे, कारण माझा मुलगा दिल्लीला नोकरी करत होता. महिन्यातून 1-2 वेळा तोही कसं बसं फोन करायचा, पण तुमची केस समोर आल्यानंतर तो मला दिवसातून 2दा फोन करतो. एवढंच नव्हे तर दर महिन्याला आपल्या बायको मुलांना घेऊन तो मला भेटण्यासाठी येतो. माझं आयुष्य बदललंय आणि त्याचं सारं श्रेय तुमच्या त्यागाला जातं, असं म्हणून जज साहेब सुधाकर रावांच्या गळ्यात पडले. त्या क्षणी सुधाकर रावांच्या चेहऱ्यावर शांत आणि स्मित हास्य होतं आणि डोळ्यांतून समाधानाचे, आनंदाचे अश्रू ओघळत होते. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.